हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर चॅनल शिवकिरण ब्लॉग्स वन्स अगेन. सो तुमचं सगळ्यांचं फर्स्ट ऑफ ऑल मनापासून खूप खूप धन्यवाद की तुम्ही आपल्या सेकंड ब्लॉगला पण खूप छान प्रतिसाद दिला आहे आणि असंच प्रेम राहू द्या. सो तुम्हाला आजच्या ब्लॉगच्या सुरुवातीला मी एक खूप छान दृश्य दाखवते, तर तुम्ही ते आधी बघून घ्या. हे बघा, हे आहे छोटंसं कावड्याचं घरटं. खूप सारे घरटे होते, इकडं एक आणि इकडे पण एक दिसतंय आणि या झाडाला पण होते. तर या घरट्यामागे पण एक 2 महिने अगोदर या घरट्यात या कावळ्याचे 2-3 छोटे छोटे पिल्लू होते. तर ते काय व्हायचं की जसं आम्ही गॅलरीतून बाहेर आलो तर त्या कावळ्याची आई त्या घरट्याजवळ बसायची त्यांना प्रोटेक्ट करायला, आणि जे वडील होते ते दुसऱ्या फांदीवर, म्हणजे आमच्या घराच्या जवळची जी एकदम जवळची फांदी त्याच्यावर बसायची. तर त्यांना कसं वाटायचं आम्ही बाहेर आलो का की आपल्या पिल्लूला काहीतरी करतील, म्हणून ते सारखं इकडे लक्ष द्यायचे. आणि बाहेर आलं तर एक तर ते काव काव स्टार्ट करतील, नाही तर डायरेक्ट डोक्याला चोच मारायला येतील. तर हे होतं ते. पण आता ते 2 महिने, म्हणजे आता जवळजवळ 2 महिने झालेले, त्याच्यामुळे त्यांनी ते बंद केलेलं आहे. कारण की ते काय, त्यांना कसं वाटायचं स्टार्टिंगला की छोटे छोटे पिल्लू आहे, तो कोणते पण शेवटी ते आई वडीलच आहे ना, तर त्यांना पण त्यांच्या पिल्लांना प्रोटेक्ट करायचं आहे. बट आता त्यांना असं वाटतं की आता ते स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकता, म्हणून ते आपल्याला काही त्रास द्यायला येत नाही. म्हणून मी एवढ्या फ्रीली तरी व्हिडिओ शूट करू शकते त्यांचा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अजून एक आमच्या घरातल्या छोट्याशा मेंबरचं मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि एन्जॉय करा. तो आता आमच्या इकडे गरम गरम पोहे रेडी आहे, सगळ्यांनी पोहे खायला या. बघा बघा, ही डाळिंब सेल्फ सर्व्हिस, बिचारे तिच्या हाताने सगळे डाळिंब सोडून टाकते आणि खात बसती. तेवढा वेळ बिझी राहते, बरंच तर आमच्यासाठी. काय ग पिऊ, बोल ना. बस एवढंच बोलणार आहे का? तिची टीव्ही बघा, फक्त तिची आणि तिची, कोणाला बघू देत नाही ती टीव्ही. पोहे, गरम गरम पोहे. सो गाईज, आता ऑलमोस्ट इव्हिनिंग झालेली आहे आणि मी लॉग ऑफ केलं आहे. तर आता आम्ही निघालो आहे घरातील काही सामान घेण्यासाठी. म्हणजे तिथं असं आहे की लहान मुलांना पण आवडतं त्या ठिकाणी जायला आणि बायकांना पण आवडतं. आणि इकडे चालू आहे, तुम्ही बघू शकता. हे लोक हे बांबू लावून गेले 15 दिवस अगोदर, आणि त्याच्यानंतर ते आत्ता आले जवळजवळ. पण तर बांबूच लावले ना मग त्यांनी. हे म्हणले मला हसताय, बांबू लावले का म्हणे त्यांनी. तर आता त्यांना, मला असं वाटतं ना, ते लिफ्टचं काम पूर्ण करत करत 2-3 महिने लागून जातील. तोपर्यंत पावसाळा पण निघून जाईल आणि आपण राहतो 4थ्या फ्लोअरवर राहतो आपण. तर तुम्ही विचार करू शकता की परत परत यायला जायला किती जीवावर येत असेल. चला आता भेटूया आपण त्या ठिकाणी. ओके. तावडे बघा, आता आमचे तावडे, नॉट तावडे, आम्ही जोकमध्ये म्हणते. चला आता बघा तुम्ही, रस्ता मस्त कोरडा कोरडा झालेला आहे, पाऊस थांबलाय ना, म्हणून भारी वाटतंय. पण नो छत्री. हा, आमच्या गाडीचं टायर ना पंक्चर आहे. पण आमचं तिघांचं वेट ऑलमोस्ट, तिघांचं कंबाईन करून 100 kg किंवा 110 kg असेल फक्त, बस. म्हणून आम्ही अशीच पंक्चर गाडी चालवतो. आपण आता पोहोचलेलो आहे ज्या ठिकाणी आपल्याला पोचायचं होतं, ते स्पॉट तुम्हाला पण आवडत असेल. हे बघा, पिऊ काय दाखवते. काय ग, क्यूट क्यूट माऊ बघा कशी बसलेली. 2 आहे, कुठे 2? ओ बापरे, हिचे तर डोळ्यात चमकत आहे आम्हाला. आता मी बॅग देते त्यांना सील करायला, मग आपण जाऊया आतमध्ये. तर बघू काय काय नवीन नवीन आलेलं आहे डीमार्टमध्ये. फेवरेट लिटल हर्ट्स घेतला म्हणून कशी डान्स करते बघा. चल आता जाऊ तिकडे पुढे आपण. चल दीदीने त्यांना सांग ना, सरका म्हणा. सरका सरका, एक्सक्यूज मी, चलो आगे चलो आगे. 16 पीस जाईल. ॲक्च्युली आम्ही लास्ट वीकमध्येच इथले सगळं ग्रोसरी सगळं घेतलं होतं, बट आता आम्हाला इथून काही घ्यायचं नाही, म्हणून मी असंच टाईमपास करते. तिचे पप्पा येत नाही तोपर्यंत. सो लास्ट टाईम आमचं सोनपापडी पण सुटलं होतं घ्यायचं, सो आपण एक सोनपापडी घेऊ. हा कोणता फ्लेवर आहे? हल्दीराम. हा काही चांगला लागत नाही, आपण नॉर्मलच घेऊ. कोणता आपला साधा आहे, व्हाईट कलरची दिसते ती. ऑरेंज फ्लेवर, 3-4 फ्लेवर आहे. ही व्हाईटवाली सोनपापडी, ही एक घेऊया आपण. आम्ही ट्रॉलीच आणलेली नाही. चल आपण बास्केटने आणली, बास्केट घेऊन येऊ आधी. सो गाईज, ही बास्केट आणली आम्ही
आम्हाला काही जास्त घ्यायचं नाही म्हणून एवढी सफिशियंट ही छोटीवाली. पिऊला आता त्या मोठ्या बास्केटमध्ये बसायचं होतं, पण ती कॅरी करायला जीवावर येते कारण की जास्त गर्दी राहिली का तिथून ते निघत नाही लवकर, म्हणून हेच बरं आहे आपलं छोटंसं. लास्ट टाईम आम्ही जेव्हा आलो तेव्हा बाजरी नव्हती इकडं, तर आता एकदा चेक करून घेऊ, बाजरी असेल तर घेऊन घेऊ. चल पिऊ. ज्वारी आहे इकडं, नंतर इकडे काय आहे, मखाने. इकडंच कुठं तरी बाजरी होती पहिले, इकडंच राहायची, आता नाही दिसत नाही इकडं बाजरी. ठीक आहे, जाऊ द्या, नंतर बघू आपण. आता आम्ही पोचलो आहे मॅगीच्या सेक्शनमध्ये. लास्ट टाईम पण घ्यायची होती मॅगी, बट घेतली नव्हती आम्ही लास्ट टाईम. सो आता मी 2 मॅगी घेते, प्लेन मॅगीच घेते कारण की पिऊ तिखट खाऊ शकत नाही म्हणून प्लेन. जास्त नाही, फक्त 2 घेऊ आपण. आता पिऊचं काय काय माहिती, चला आपण तिच्या मागं जाऊ, ती काय सांगते आपल्याला. हां, दात किडायला ती दात बघ आधी कशी. अगं 1-2 ठीक आहे, पण एवढं पाकिट कशाला घेते, नाही सांगितलं ना मी. ते ऐकणारच नाही. आपण तिला काहीतरी, तुला बॅडमिंटन पाहिजे ना, मग चॉकलेट नाही भेटणार. चल काय नाही, एकच भेटेल काहीतरी, बॅडमिंटन नाही तर चॉकलेट. हां ठीक आहे. काय सांगते अगं, आता तर घेतला तर तू अजून खराब नाही झाला बेटा तुझा. तू ब्रश तर करते का, ब्रश करते तू रेग्युलर. खोटं काय बोलती अगं बेटा, चांगला आहे तो. आधी आता 2 महिने अगोदर घेतला आपण फक्त. ठीक आहे, घे टाकायच्यात. बघा हे बाळ पॉम 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 पॉम. चल बरोबर निघू आपण हळूहळू. तू सांग सगळ्यांना सरका 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 असं सांगत जा. चलो चलो चलो, साईड 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 असं सांगायचं, म्हणजे बरोबर साईडला होता सगळे. हे असं असतं मोठ्या ट्रॉलीचं, म्हणून मग मी आणत नाही. तसं पण आम्हाला जास्त वस्तू काही घ्यायच्या नव्हत्या. सो आता बघू आपण. ही पिऊ कुठे जाते, कुठे जायचं पिऊ आता, का बरं. हो का, चल मग सगळ्यांना सांग साईडला व्हा, साईडला व्हा. बघा तिने शॉर्टकट रस्ता काढला इकडून. चलो अभि चाललंय वरती जाऊ आपण, कारण की खाली काही घ्यायचं नव्हतं जास्त. 2-3 दिवस आधीच आम्ही इकडे येऊन गेलो होतो डीमार्टमध्ये. काय झालं होतं ॲक्च्युली, आमच्या दोघांच्या मोबाईलला चार्जिंग नव्हती कंटिन्युअस पॉवर कटमुळे. मग आम्ही आलो, पण त्यांना असं वाटलं की माझ्या मोबाईलला चार्जिंग आहे आणि मी मोबाईल सोबत आणला, तर त्यांनी कॅश फक्त 1500 रुपये आणलं. मग काय काउंटरला झालं बिल 1500च्या वरती. मग दिलं अर्ध सामान ठेवलं, म्हणून आज आलेली मी. ठीक आहे, मी कुठे घेऊन चालली बघा, तिचं काहीतरी खेळ. हां इकडून चल, इकडून चल, रेनकोटच्या साईडने इकडून चल. चला, हो सुंदर आहे ना. 1 मिनटं, इकडं त्या दिवशी घेतलेला टॉवेल घ्यायचा होता. कोणता होता तो, नाही बेटा तो नव्हता. हां ते पण होते, थांब. त्याच्यातलं एक होतं, हे एक होतं, आणि चल तिकडं पुढे अजून एक घ्यायचा होता. हां हां पर्पलवाला डॉटेड. तो नाही, तो नाही, तो फ्लावर्सची डिझाईन आहे ना व्हाईटवाला. बघ तू आता ठेवला ना त्या दीदीने, तो वाला. हा बघा, हा खालचा. हा एक घेऊ आपण, आणि हा एक ठेवू इथं. काय ग, तिच्या मागं मागं जाऊ आपण. चला, ती आज काय घेतल्याशिवाय राहणार नाही. तिला जे घ्यायचं ते घेईलच ती, कारण की तिला लास्ट टाइम बिचारीला ठेवावं लागलं होतं. ते ऑनलाईन पेमेंट झालं नव्हतं ना आमचं, त्याच्यामुळे. सो आता तिला घेऊ देऊ आपण. तसं पण तिला घरी खेळायला कोणी राहत नाही, मग तिचं खेळत बसते काहीतरी. जास्त वेळ टी व्ही बघण्यापेक्षा एक बरं असतं ते तेवढं. काय ग, भेटलं का. तर बघा इथं खूप क्यूट 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 खेळणे, सॉफ्ट टॉईज आहे सगळे. बट इथं थोडं महाग आहे, कारण की लास्ट टाइम आम्ही चेक केलं होतं प्राईस. काय
चल बाई तुझ्या मागं चलते मी. अगं जागा नाही बेटा तिथं, थांब. ते बघ ते तिथंच ठेवलंय बघ ते रेड कलरचं, ते येलो येलो बॉल आहे बघ ते होतं ना. हां काय बघा, लास्ट टाइम ती बॅडमिंटन घेतलं होतं आणि आता नखरे करते. एवढ्या वस्तू दिसतंय ना तिला. अगं बेटा डॉल काही कामात नाही आहे. तू काही खेळते का डॉल? थांब पप्पांना येऊ दे मग बघू आपण. तोपर्यंत बघू दुसरं. चल तिकडं. चला आता तिच्या मागच फिरावं लागेल तिकडे खेळण्याच्या सेक्शनमध्ये ना. काय ग काय ते पण काय? हा माहिती आहे, तर सगळ्या छोट्या पोरांचंच आहे. थांब पप्पांना येऊ दे तोपर्यंत आपण तिकडं भांड्यांचं सेक्शनकडे जाऊ. चलते का? चल ना. काय मला दाखवते एकदा इकडं आण बघू दे. तोच बघा आपण बघू काय याच्यात काहीतरी आहे बाबा. काय आहे? टेबल वेअर फूड स्मॉल कटलरी. हां हे असंच आहे. काय बर्गरचं आहे याचे. ठीक आहे. फ्रेंच फ्राईजचं आहे. ठीक आहे आता ठेवून दे, बघू आपण नंतर तिकडं. हो बघू ना. अगं ते बॅडमिंटन छान होतं बेटा, याच्याने बोर होऊन जाशील तू खेळून खेळून. याला कोणीतरी पाहिजे तुला सोबत खेळायला. डीमार्टमध्ये वीकडेजला या नाही तर विकेंडला या, गर्दी सेमच राहते बघा. बघू शकता गर्दी, एवढी गर्दी इकडं. बिलिंग काउंटरला अजून जास्त गर्दी इथं. आपण पोचलोय बिलिंग काउंटरला. बिल करूया आणि भेटूया घरी. ठीक आहे. तर बघा तुम्ही, आम्ही मिस्टर डाय ते शॉपमधून डिनर सेट घेतला होता. तर त्याच्यात आपण बघू काय काय सगळं बघू खोलून एक एक. ॲक्च्युली आम्ही सूप बनवलेलं आहे आणि यांना सूप पिण्यासाठी वाट्या पाहिजे. सो याच्यात आहेत 6-7 वाट्या आहेत ह्या डिनर सेटमध्ये. तर त्याच्यात एक एक ओपन करून बघूया. जसं आणलं तसं आम्ही वरतीच ठेवून दिलं होतं. काय ग बेटा आता? तर बघा तुम्ही याच्यात हे बाऊल आहे. अहो ते बाऊल हा एका याच्यात सूप मावून जाईल. त्याच्यानंतर आता आपल्याला वाट्या पाहिजे. किती मेंबर आहे आपण? 1 2 चमचे. ॲक्च्युली आमच्या दोघांमध्ये कसं आहे माहिती का, आमच्या दोघं नवरा बायकोमध्ये माझ्यापेक्षा यांना जास्त भांडे घ्यायची हौस असते. जर हे डीमार्टमध्ये घुसले, डीमार्टमध्ये नाही तर असंच जे तिथं भांडे असतात ना या शॉपमध्ये जर घुसले ना, काही ना काहीतरी घ्यायला लावतील. आणि जर नाही घेतलं ना ते म्हणतील मग मला घरी गेल्यावर दाखव आहे का आपल्या घर. तर म्हणून त्यांनी एकदा आम्हाला डिनर सेट घ्यायचा होता तर घेतला म्हणजे घेतला त्यांनी. आणि मी ओपन पण करून बघितला नव्हता तर ते यूज करता येतं. तर बघा 4 वाट्या आहे. 4च वाट्या निघाल्या. मग दाखव ना काय काय आहे आपल्याला. फक्त कोणतं काय ठेवलेलं आहे? अजून काय? हे भाजीचे चमचे मोठे मोठे. त्याच्यात प्लेट आहे. डिझाईन एवढी खास नाही पण ना, अशी डिझाईन आहे. त्याच्यात काही जास्त हे ना ते व्हरायटी नव्हती डिझाईनची. चलो अभी सूप बनाएंगे. सूप निकालेंगे. चल आता सूप कसं बनवलंय आपण बघून घेऊ त्यांचं एकदा. ओ बाबा रे, बहुत टाइम हो गया इसको बॉईल होते हुए. इसको बंद कर दो अभी. ते आहे कोणतं सूप होतं हे? डीमार्ट मधून आणलं होतं आम्ही ॲक्च्युली. चलो फिर. इकडे होते खिचडी आणि इकडे होतंय सूप. प्लास्टिकचा चमचा आहे. प्लास्टिक सेहत के लिए हानिकारक होता है. चलो अभी सूप हो गया है अपना रेडी. अपन उसको पियेंगे, सुर के पियेंगे. हाँ सूप सोबत खिचडी.
ही बंद केली तरी चालेल आता चिमणी. आमलेट करायचं. हां, तर आता माझे मिस्टर स्पेशलिस्ट आहे आमलेट करण्यामध्ये. आता तुम्हाला ती आमलेट करून दाखवतील बघा. हे प्यायचं का आता? त्यानंतर नाही, नंतरच करायला पाहिजे होतं ना मग. पॉइंट है ना, पॉइंट है, पॉइंट टू बी नोटेड. उतारो उसको नीचे, उधर रखो. शिफ्ट झाली. उसकी सिट्टी होगी, तुम उधर इसको उधर उतारो और तुम आमलेट बना के दिखाओ हमको. असं उनको सब आता है. हाफ फ्राई भेजा, फ्राई है, फ्राई वो पाए क्या होता है वो. ब्रेड घे. ब्रेड नहीं अपन के पास. ब्रेड घे म्हटलं, ब्रेड एम लावून द्या. ज्यूस नको पिऊ म्हणे. बघा तिने बरोबर अरेंज केला. मला जे जमत नव्हतं ते तिने तिच्या हाताने करून घेतलं. वाह बेटा, आज के बच्चे ये लो, रख लो तुम्हारा बर्गर. वाले एवढं धुवून. तर कोथिंबीर घ्यायला. हां, मग आताच कोथिंबीर मागत होते ते. सब चाहिए उनको. गाईज आता आम्ही आमलेट बनवतोय. नाही, बंद करून द्या ना. कुकरची शिट्टीच झाली नाही वाटतं अजून. नाही, शिट्टी नाही झाली बॉस. बंद करून द्या मग. सो आता पहिले आपण कांदा कापून घेऊ. रो मत पगले, प्यार हो जाएगा. प्यार से नफरत है तुझे. कसम है खुदा की, अगले जन्म में मैं मोहब्बत थी. वाह, क्या डायलॉग मारा है तुमने. किसी के सामने मत मारना ऐसा डायलॉग. कोथिंबीर हरले रे. चल जाएगी आज की. डायरेक्ट आओ आओ. अंदर जाता ना. पाणी इकडे येतं ना. नाही नाही. वाईट सिमेंट लावून पाहिजे. ते आमलेट वगैरे सगळं छान करता, पण पसारा खूप करता. ते तुम्हाला मी दाखवेलच. ते पसारा पण दाखवेल तुम्हाला बघा. तुम्ही बघत राहा, फक्त बघत राहा. पाणी के लिए कुछ खाना होता है. सो आता आपलं आमलेटचं सगळं साहित्य रेडी आहे आणि हे आमलेट बनवत आहे पहिले पिऊसाठी. पिऊला विदाऊट कांदे बिंदे काहीच लागत नाही, म्हणून ते पिऊसाठी बनवतील पहिले. आमलेट खाओ, खुश रहो, ज्यूस पिओ, मजा करो. तिकडून पिऊ बोलते ज्यूस पिओ, मजा करो. खिचडीची काबर शिट्टी झाली नाही काय माहिती कुकरची. हां, एकच झाली, तेव्हाची झालीच नाही तिची. हां, देखो 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 इस आदमी को ठीक से पहचानो. और ये बना रहे हैं आमलेट. हे नॉर्मल आहे, हे कोणी पण बनवतं, त्याच्यात काही विशेष नाही एवढं, कारण की त्याच्यात काही कांदे बिंदे टमाटे काहीच नाही. ओके, पिऊची प्लेट आहे का मम्मी तिकडं. नाउ फायनली आवर आमलेट इज रेडी. चलो प्लेट लगाओ. अभी है नेक्स्ट अंडे की बारी. ते काय करता या अंडे ना, हे काही गावरानी राहत नाही हा त्यांना ना. ते काय करता, चहा पावडर मध्ये हे करता नाही ना आजी. चलो अभी ये पीयू की प्लेट है, अभी ये पीयू को दे देते आपण. सो गाईज, मी तुम्हाला बोलली होती व्हिडिओच्या स्टार्टिंगला की तुम्हाला घरातले छोटे मेंबरचं इंट्रोडक्शन मी आता करून देणार आहे. आता म्हणजे आज करून देणार आहे. आणि ते छोटे मेंबर आहे आमचं, हे आमची क्यूटची डॉल. ही आहे माझी क्यूटची भाची. तर हिचं आम्ही अजून नाव ठेवलेलं नाही आहे आणि तिचं नाव निघालंय प पा पी या 3 अक्षरांवरून निघालंय. तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये छान छान नावं सजेस्ट करा आणि त्याच्यातलं आम्ही एक नाव फायनल करू. बघा ती पण कशी कॅमेरा बघते, तुम्हाला हाय करते ती. हाय गाईज, हाय गाईज. मामीच्या व्हिडिओला लाईक करा, सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला. मग मामी अजून छान छान व्हिडिओ टाकेल असं सांगते सगळ्यांना. ही बघा बघा बघा. सो गाईज, आजचा ब्लॉग आपण इथं संपूया. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.